नमस्कार सर्वांना, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आता आम्ही बाहेर चाललेलो आहोत, तर कुठं चाललो काय चाललो तुम्हाला दाखवणारच आहे। आणि म्हणजे किराणा भरण्यासाठी चाललेलो आहोत। तर चला मग, इथं छोटासा मॉल आहे आमच्या घराच्या 5 मिनिटाच्या अंतरावर। तर तिथूनच मी नेहमी किराणा भरते आणि म्हणलं चला तुम्हाला पण दाखवावा। चला मग। तुम्ही तर बघितलंच आम्ही कुठं गेलो होतो किराणा आणायला। तर आता आलेली आहे मी घरी। तर बघू शकता घड्याळीमध्ये किती वाजलेले आहेत, 10। तर इकडे किराणा आणलेला आहे पोत्यामध्ये भरून, बघू शकता। तर काय काय आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवते। तर तुम्ही बघू शकता मी किराणा भरलेला आहे। तर मी एका महिन्याचा किराणा भरत असते दरवेळेस। तर एक महिन्याचा भरते, पण मला 2 महिने किराणा जातो। त्याच्यामुळे मग मी थोडं काही सामान जास्त पण आणलेलं आहे, कारण दोन महिने मला जातो सगळं सामान। त्याच्यामुळे मग मी भरत असते एक्स्ट्रा। तर तुम्हाला दाखवते मी काय काय आणलेलं आहे ते। सुरुवात करू आपण खाण्यापासून। तर बघू शकता हे बिस्किट आहेत। तर दरवेळेस आम्ही हेच आणतो, आम्हाला हे खूप आवडतात बिस्किट खायला, तर त्याच्यामुळे आम्ही हे दरवेळेस आणतो। तर इकडे आणलेली आहे मी भगर। तर हे अर्धा किलोचं पॅकेट आहे। तर मी दरवेळेस अर्धा किलोचं पॅकेट आणत असते, कारण कधी एकादशी असती, कधी गुरुवार असतं, चतुर्थी असतं, म्हणून मग मी भगर पण आणलेली आहे। आणि इकडं शाबू पण आणलेला आहे। आम्हाला सगळ्यांना आवडतो शाबू खायला, त्याच्यामुळे मग मी शाबूचं एक पॉकेट आणलेलं आहे किलोचं, बघू शकता तुम्ही। 2 किलो शेंगदाणे आणले। तर बघू शकता मी 2 किलोचं पॉकेट आणलेलं आहे शेंगदाण्याचं। तर मला 2 किलो शेंगदाणे 1 महिनाभर पुरते, म्हणून मग 2 किलोचा आणलेला आहे पॉकेट हे। तर इकडे बघू शकता मी ह्यावेळेस 2 नमुन्याचे फरसाणचे पुडे आणलेले आहेत, कारण हे दरवेळेस आणतो, ह्यावेळेस थोडा वेगळा आणलेला आहे, कारण ह्याची चव थोडी वेगळी आहे आणि हे आम्ही दरवेळेस आणतो, त्याच्यामुळे मग हे थोडा वेगळा आणलेला आहे। बघू शकता 2 आणलेले आहेत यावेळेस। मीठ पुडे पण 2 आणलेले आहेत, टाटाचे आणलेले आहेत मीठ पुडे, बघू शकता। डाळ पण आणलेली आहे, ह्याची उडदाची डाळ आणलेली आहे। 1 किलोचं पॉकेट आहे हा। मुगाची डाळ आणलेली आहे ही, हे अर्धा किलोचं पॉकेट आहे। चीज पण वापरते आणि बिना पॉलिशची पण वापरते, त्याच्यामुळे मग ही आणलेली आहे अर्धा किलोची। तर मसूर डाळ पण आणलेली आहे अर्धा किलोचं पॉकेट, बघू शकता तुम्ही। आणि इकडे अर्धा किलोचं तुरीचं पॉकेट आणलेलं आहे। तुरीची डाळ आणलेली आहे अर्धा किलोची। तर बघू शकता तुम्ही, कारण दरवेळेस आणत असते किलोभर, पण ह्या आहे शिल्लक म्हणून मी अर्धाच आणलेला आहे यावेळेस। आणि इकडं हा
मैदा आहे अर्धा किलोचं पॉकेट आणि हे रवा आहे अर्धा किलोचं पॉकेट. तर दोन्ही अर्धा अर्धाच आणलेलं आहे ह्या वेळेस, कारण शिल्लक आहे काही अगोदर आणलेलं, हे पण इकडे ठेवून दिलेलं आहे. आणि हा चटपटीत कांदा लसूण मसाला आणलेला आहे. नेहमी हे वापरत असते मी भाजीला किंवा मग कधी खिचडीला पण टाकत असते, छान लागतं मसाला टाकल्याने. आणि इकडं गुळ आणलेला आहे, गुळ 1 किलो आहे. आणि इकडं खोबरं आणलेलं आहे अर्धा किलो. तर बघू शकता अर्धा किलो. तर जिऱ्याचं पॉकेट आणलेलं आहे अर्धा किलोचं, बघू शकता तुम्ही. आणि मोहरी पण आणलेली आहे. तर ह्या वेळेस जिरे माझे सगळे संपले होते, त्याच्यामुळे मग मी अर्धा किलोचं पॉकेट आणलेलं आहे. आणि हा मोहरीचा पॉकेट. आणि इकडं तर इकडं बघू शकता तुम्ही ह्या उदबत्त्या आहेत आणि हे धूप आणलेलं आहे. तर ह्या वेळेस थोडं वेगळं आणलेलं आहे मी, चेंज केलेलं आहे थोडंसं, त्याच्यामुळे बघू आता हे वापरून बघते कसं आहे कसं नाही ते. चला तर इकडे बघू शकता तुम्ही किती ग्रामचे तुम्ही छटाक आहे का 100 ग्राम दिसून 100. तर इकडे बघू शकता तुम्ही बदाम आणि काजूचे पॉकेट आणलेले आहेत छोटे छोटे. आणि इकडे मनुका पण आणलेले आहेत. तर ह्यावेळेस आणलेलं आहे. आणि हे ह्याचं भोपळ्याचं बी पण आणलेलं आहे, कारण हे पनीर भाजीला काजू भाजीला छान लागतं, त्याच्यामुळं मग हे पण आणलेलं आहे. आणि बाजूला ठेवून आणि त्यानंतर इकडं चिंच पण आणलेली आहे मी, चिंच पण आणलेली आहे बघू शकता तुम्ही. अख्खा मसूर आणलेला आहे, त्याला जास्त पावडर लावली त्याच्यामुळे दिसणं झाले बघू शकता तुम्ही. अख्खा मसूर सुद्धा आणलेला आहे मी. ह्याला पावडर जास्त लावल्यामुळे हे काही ओळखू येईल. आणि तर इकडं फुटाणे आणलेले आहेत, मिस्टरांना आवडतात म्हणून मिस्टरांनी 2 पुढे घेतलेले आहेत फुटाण्याचे बघू शकता तुम्ही. आणि खूप छान लागतात आणि भाजीला पण वापरतात बरं का. हे पण भाजीला टाकल्याने ना भाजी अशी छान आळून येते, त्याच्यामुळे मग मी कधी कधी भाजीला पण वापरत असते. आणि इकडं खजूर आणलेली आहे बघू शकता, मुलांसाठी खजूर आणलेली आहे. सोमला खूप आवडती खजूर खायला, त्याच्यामुळे मग खजूरचं पुन्हा हे पॉकेट घेतलेलं आहे मी बघू शकता. आणि इकडं तिळाचं पॉकेट आणलेलं आहे, कारण आता लागते कशाला पण म्हणून मग मी तिळ पण आणलेले आहेत. आणि इकडे ही धनाला आणलेली आहे, कारण आम्हाला जेवण झाल्याच्या नंतर खायला आवडते म्हणून मग आम्ही धनाडाळ पण घेऊन येतो दरवेळेस किराणामध्ये. तर आणलेली आहे बघू शकता तुम्ही 2 पॉकेट. तर युपी मॅगीचे 5 पॉकेट आणलेले आहेत बघू शकता तुम्ही, 10 वालेले आणलेले आहेत बघू शकता. तर असे 5 आणलेले आहेत, कारण कधी कधी मुलांना खायला आवडतात ना, त्याच्यामुळं मग हे 5 आणलेले आहेत. तर जास्त करून तर माझ्या मुलीला वैष्णवीला तर लई आवडती मॅगी, त्याच्यामुळं मला घ्यावी लागली म्हणून घेतली, नाही तर आणत नसते मी दरवेळेस. आणि सोहमचा आवडता बोर्नविटा, सोहमला दुधामध्ये खूप आवडतो बोर्नविटा प्यायला म्हणून घेतलेला आहे पॉकेट. छोटंच आणलेलं आहे 30 वालं.
आणि इकडं लोणचं आणलेलं आहे, लिंबाचं लोणचं. कारण आंब्याचं घरीच बनवलेलं आहे आंब्याचं, आणि लिंबाचं विकतच आणलेलं आहे. बघू शकता छोटीच बॉटल आणलेली आहे. प्रवीणचं आहे, प्रवीणचं. अंबारी धना पावडर हे एक पॉकेट आणलेलं आहे. पत्ती पुडा बघू शकता अर्धा किलोचा. दरवेळेस आणत असते मी अर्धा किलोचाच, वेळेस आणलेला आहे अर्धा किलोचा. बघू शकता हे सोया स्टिक आणलेलं आहे. सोहमला खूप आवडतो म्हणून सोहमने घेतलेलं आहे. कारण छान लागतं हे खायला, कधी मध्ये चटपटीचा आहे त्याच्यामुळे मग सोहम नेहमी सांगतो मला किराणामध्ये घेऊन यायला. तर ह्या सोहमला पण मी नेलं होतं सोबत, तर त्याच्यामुळे मग सोहमने घेतलेला आहे हा. बघू शकता अशा प्रकारे. आणि आता साबण. तर बघू शकता इकडे अर्धा डझन साबण आणलेले आहेत मी कपड्याच्या. तर मी दररोज हेच साबण वापरत असते, कारण आता पण त्याच आणलेले आहेत. अर्धा डझन आणलेले आहेत, अर्धा डझन आहेत शिल्लक म्हणून अर्धा डझन आणले. दरवेळेस एक डझन आणत असते, त्यावेळेस अर्धा आणलेले आहे कारण शिल्लक आहेत म्हणून अर्धाच आणलेले आहेत. आणि इकडे हे विम, ह्या भांड्याच्या आहेत कारण लिक्विड पण आहे म्हणून मग मी ह्यावेळेस साबणाच आणलेले आहेत. तर त्याच्यात किती आहेत? 3 ह्याचा आहे, 3 ह्याचे. तर ह्या भांड्याच्या साबणा. आणि हे 2 कोलगेट, हे दंतकांती, आणि हे सोहमसाठी आणलेलं आहे आणि हे आमच्या सगळ्यांसाठी आणलेलं आहे. दोन्ही बघू शकता. लक्स साबण आणलेले आहेत 5, कारण हे आता खूप दिवस जातात आम्हाला लक्स. आणि इकडे डेटॉल आणलेला आहे फरशीसाठी, कपड्यासाठी. तर डेटॉलची एक छोटी बाटली आणलेली आहे. तर हा पॉकेट 1 किलोचा आहे, तर मला 2 महिने जातो. त्यामुळे मग मी हे 1 किलोचं पॉकेट आणलेलं आहे निर्म्यात. बघू शकता. आणि इकडं 5 किलो साखर. बघू शकता मानसी मार्ट ह्या मॉल मध्ये आम्ही किराणा दरवेळेस भरत असतो. बघू शकता. तर 10 किलो आणलेली आहे साखर आम्ही ह्या वेळेस, कारण तुम्हाला मी मगाच म्हणलेली आहे ना, 2 महिन्याचा एकदाच भरत असते किराणा. आणि इकडं कीर्ती गोल्ड. तर 15 लिटरचा डब्बा आणलेला आहे मी कीर्ती गोल्ड. बघू शकता तुम्ही कीर्ती गोल्ड आणलेला आहे हळद डब्बा. 15 लिटरचा आहे हा. तर असा. तर ही साखर आलेली आहे 2 किलोची. बघू शकता तुम्ही 2 पॉकेट. तर एवढ्या किराणावर फ्री दिलेली आहे 2 किलो साखर. तर अशा प्रकारे 2 पॉकेट आलेले आहेत. तर असा काय आहे आपला किराणा महिन्याचा. बघितला ना तुम्ही. मी असं दरवेळेस भरत असते किराणा, आणि ह्या वेळेस पण भरलेला आहे कारण ह्या महिन्यात सण आहेत, गणपती आहेत, लक्ष्म्या पण आहेत, त्याच्यामुळे थोडं एक्स्ट्रा भरले सामान. तर बघू शकता. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.